तर हॅलो मंडळी, कसे आहात? बरे आहेत ना? बरे असायलाच पाहिजे. सकाळी सकाळी मम्मीने दारातली पूजा केली होती आणि आज होता गुरुवार, तर मग मम्मीने आज गुरुवारची सुद्धा पूजा मांडून घेतली होती. आणि ही बघा रोजची देवपूजा अशीच असते आमची. आणि मग सकाळी सकाळी चहा केला आणि चहा करून झाल्यावर आम्हाला करायचा होता पुलाव. आमच्या घरी आहे आज पनीर पुलाव. तर मी तुम्हाला रेसिपी सांगते. हे बघा, असं पनीर काळं भंगार करून घ्यायचं. खरपूस पण ह्याला काळं भंगार इतकंच केलंय ना. तर त्याच्यात टाकायचे जिरे मोहरी आणि नंतर टाकायचा लसूण. असं तड झाला पाहिजे. आणि मग टाकायच्या मिरच्या. तर त्याला असं हलवायचं. भात ठेवला मग टाकायचे वाटाणे. मग थोडं ठेवायचं झाकून. काय दिसत ठेवलं होतं आम्ही झाकून. तर हे जे ओढायला असे उडायला भेटूया. भात शिजल्यानंतर टाकायचा कांदा. तर दीदी आज हात लावला आली माझी तिसरी बहीण. आता चालले पनीर पुलाव मसाला आणायला. मसाला घेऊन येतो. फक्त एवढंच तयार केलंय तुम्ही फक्त. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याची एक पातेलं भरून आणि त्याच्यात पडलं फोन. असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि घरी शिजून खावा. असं जुगाड करता का? हे शिट्टी धरण्यासाठी आमचं जुगाड आहे, ते जुगाड. तर बस भेटूया भात शिजल्यानंतर. हे बघा गाईस, इतक्या जोरात कोणी थापतं का भाकर? तिथे भाकर असल्यावर मला असं वाटतं भूकंप आलाय, भूकंप. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.